अरे तुझ्या बोरपीमध्ये ये. तू संदीपसुद्धा. तो नाही संदीपने मला स्पष्ट सांगितलं की आपण द्यायचे नाही, तू पण जाऊ नको. आणि तो मला गुंगारा देऊन तो आला का त्याने दुसरा कोणी डुप्लिकेट निलेशला घेऊन आला. मेन हॉलमधून ते बेडरूमच्या दरवाजाजवळ आले. बेडरूमच्या दरवाजा आले, बघतात तो मध्ये निलेश आणि संदीप मस्त डान्स करताय. काजल त्यांच्याबरोबर नाचते. बापरे. आता निलेश एवढा घाबरला, तो मागे सरकला. तो बापरे माझ्यासारखं दिसतो बघा, माझ्यासारखेच कपडे, माझ्यासारखंच लाल टी शर्ट पॅन्ट. त्याची भीतीची माझे डुप्लिकेट कसा. बापरे. तिघं एकदम आश्चर्याने पाहिला. बापरे याच्या निलेशच्या डुप्लिकेटमध्ये नाचतोय का हा बाहेर आला. हा डुप्लिकेट आहे. आश्चर्याने डोळे विस्फारून एकमेकांकडे बघता येते. निशा म्हणाली अरे संदीप आणि निलेशमध्ये नाचताय, तू खरा का ते खरे, कोण खरं असेल. काजलचं लक्ष गेलं. ती पटकन बाहेर आली. बेडरूम पासून हे परत हॉलमध्ये आलेत. आता निलेशमध्ये जायला तयार नव्हता. निलेश काय करायचे रे